तर आपण सुरुवात करतोय ह्या टॉपिक बद्दल, दॅट इज अ न्यूट्रिशन अँड द डायजेशन. यामध्ये एक्सरसाइजच्या रूपामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघतोय. क्वेश्चन्स बघून घ्यायचे सगळ्यात पहिले काय म्हटलंय ते. ओके, that the question is who grouped the invertebrates into three major categories on the basis of the size and type of food utilized. काय म्हटलंय, असं कोण आहे या चार ऑप्शन्स पैकी की ज्याने पूर्ण इन्व्हर्टिब्रेट्स हे तीन कॅटेगरी मध्ये डिव्हाइड केलेले आहेत, ग्रुप केलेले आहेत. कुठल्या बेसवर? ऑन द बेसिस ऑफ द साइज अँड टाइप ऑफ द फूड युटिलाइज. तर याचं उत्तर काय असेल तर यंग आहे. Young in the year 1928 that all the invertebrates जे आपण म्हणतो ना की मेटाझोन्स मल्टीसेल्युलर इन्व्हर्टिब्रेट्स ते तीन कॅटेगरी मध्ये डिव्हाइड केलेले आहेत. कोणते कोणते तीन कॅटेगरीज आहेत? एक आहे मायक्रोफॅगी, मॅक्रोफॅगी आणि तिसरं जे आहे फ्लुइड ऑर द सॉफ्ट टिश्यू फिडिंग. जे ॲनिमल्स, आता मायक्रोफॅगी बद्दल आपण असा विचार करू की मायक्रो म्हणजे अतिशय स्मॉल, फॅगी म्हणजे फिडिंग. असे ॲनिमल्स की जे अतिशय स्मॉल पार्टिकल, जे फूड पार्टिकल्स आहेत ते कन्झ्युम करतात, फक्त त्याच्यावर ते रिलाय आहेत, त्यावर ते डिपेंड आहेत, असा एक ग्रुप. अगदी सुरुवातीचे जर म्हटलं की आपण जर विचार केला प्रोटोझोन्स तर नाही, परंतु पोरिफेरा ज्याला आपण स्पॉन्ज असं आपण म्हणतोय, हे ॲनिमल्स ह्या मायक्रोफॅगी मध्ये येतात. दुसरा जो ग्रुप जो आहे मॅक्रोफॅगी, जे ॲनिमल्स मोठ्या फूड पार्टिकल्सवर डिपेंड असतात, ते कन्झ्युम करतात मोठे फूड पार्टिकल्स. जे त्याचा साईज अतिशय मोठा असेल त्याला ब्रेकडाऊन करतात. म्हणजे याचा अर्थ की त्यांच्या माउथ मध्ये किंवा त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स अडॅप्ट झालेले आहेत, जेणेकरून फूड मोठे जे फूड पार्टिकल्स आहेत ते कन्झ्युम करतील. तिसरा जो ग्रुप जो आहे फ्लुइड ऑर द सॉफ्ट टिश्यू फिडिंग, यालाच असं आपण म्हणतो की जे ॲनिमल्स फ्लुइडवर डिपेंड आहेत. आता फ्लुइड म्हणजे कुठलं असेल? प्लांट ओरिजिनेटेड फ्लुइड असेल आहे, त्याला आपण प्लांट सॅप असं आपण म्हणतोय. किंवा दुसरा जो ग्रुप आहे जो ॲनिमल फ्लुइड असेल आहे. मग ॲनिमल फ्लुइड म्हणजे नेमकं कुठलं असेल तर ब्लड. मग असे ॲनिमल्स की जे ॲनिमल फ्लुइड किंवा ब्लडवर डिपेंड करतात तर ते फूड ऍज अ कन्झ्युम करतात. किंवा त्याच सोबतच सॉफ्ट टिश्यू असतील आहेत, त्यावर सुद्धा ते फूड म्हणून युटिलाइज करतात किंवा कन्झ्युम करतात. कुठले ॲनिमल्स असतील आहेत, खास करून एक्टो पॅरासाइट असतील किंवा एंडो पॅरासाइट आहेत, तर हे ॲनिमल्स या ग्रुपमध्ये असतात. राईट लक्षात? म्हणजे यंग इन द इयर 1928 तीन ग्रुप्स जे पाडलेत इन्व्हर्टिब्रेटचे ते आहेत मायक्रोफॅगी, मॅक्रोफॅगी आणि फ्लुइड ऑर द सॉफ्ट टिश्यू फिडिंग. नंतरचा क्वेश्चन काय म्हणतोय? क्वेश्चन who adopted a classification in accordance with the nature of the food and considered 5 categories of the animal. आता हा दुसरा क्वेश्चन. इथे काय म्हटलंय? फूडचं नेचर ह्या बेसवर एका सायंटिस्टने 5 कॅटेगरी अॅनिमलच्या केलेल्या आहेत. कुठल्या 5 असतील ते आपण बघणारच आहोत. पण याचा आन्सर काय? यंग तर राहू शकणार नाही. यंगने 3 कॅटेगरीज डिव्हाइड केल्या होत्या, मॉर्टन, स्मिथ की अरिस्टॉटल. तर त्याचं उत्तर आहे मॉर्टन. बघूया आपण मॉर्टन बद्दल. मॉर्टन इन द इयर 1967 that all the metazoan or the invertebrates are grouped in accordance with the nature of the food. फूडचं नेचर काय असेल? ते स्मॉल पार्टिकल असेल का? मग स्मॉल पार्टिकल असेल तर ते पाण्यामध्ये आहेत का, किंवा त्या गाळामध्ये आहेत जिथे सँड पार्टिकल्स असतील आहेत, किंवा मड असेल आहे. बिहेवियर कसं असेल त्या अॅनिमल्सचं, या बेसवर 5 कॅटेगरीज पुटअप केलेल्या आहेत. कुठल्या 5 कॅटेगरीज आहेत? वन इज द डिपॉझिट फिडर, second one herbivores and the omnivores, third is the carnivores, fourth is the filter feeders and the fifth one that is the fluid feeder. यात 3 जे आहेत आपल्या लक्षात येतील, परंतु सगळ्यात शेवटची आहे फ्लुइड फिडर, किंवा तिथे अगोदर आपण म्हणतो की सॉफ्ट टिश्यू फिडिंग, हे आपण अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे. कोणी एक्सप्लेन केलं? यंग यांनी. आता डिपॉझिट फिडर म्हणजे काय? जे अॅनिमल्स गाळामध्ये राहतात, समुद्राचा असेल किंवा ॲक्वाटिक असेल किंवा मडी एरिया असेल त्यामध्ये राहतात, आणि ते मड असेल किंवा ते गाळ कन्झ्युम करतात, आणि त्यामध्ये असणारे जे फूड पार्टिकल्स आहेत ते फिल्टर करून आतमध्ये प्रोव्हाइड करतात किंवा ट्रान्सफर करतात. त्याला आपण नाव देतो डिपॉझिट फिडर. असे अनेक ॲनिमल्स आहेत की जे प्लांट्सवर पूर्णपणे डिपेंड आहेत, त्याला आपण नाव देतो हर्बीव्होर्स. काही ॲनिमल्स जे आहेत ते प्लांट्स ऍज वेल एज द ॲनिमल्स यांच्यावर ते उपजीविका भागवत असतात, ते फूड म्हणून कन्झ्युम करत असतात. त्यांना आपण नाव देतो ऑमनिव्होर्स असं आपण म्हणतो. जे आपण आहोत ऑमनिव्होर्स, डिपेंड्स ऑन द व्हेजिटेबल्स ऍज वेल एज द फूड दॅट ॲनिमल्स ऑल्सो.
तिसरा जो भाग आहे कार्निवोर्स. कार्निवोर्स दॅट वन ॲनिमल टोटली डिपेंड्स ऑन द अदर ॲनिमल ऑल्सो. ओके. नंतरचा ग्रुप आहे फिल्टर फिडर्स. म्हणजे काय, तर वॉटर करंट सोबत जे आता ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते पाण्यामध्ये असताना ते एक विशिष्ट प्रकारचे ऑर्गन्स तयार डेव्हलप असतात त्यांच्यामध्ये, खास करून टेंटॅकल्स असतील आहेत. ठीक आहे. एक प्रकारे नेटवर्क तयार करतात आणि त्या नेटवर्कच्या सहाय्याने जसे गाळणी असतात पाणी गाळायची त्या पद्धतीने वॉटर करंट जेव्हा येत आहे तर वॉटर करंट मध्ये छोटे छोटे फूड पार्टिकल्स असतात. मग ते डेट्रिटस मटेरियल असेल किंवा छोटे लार्वल फॉर्म्स असतील, असे अनेक ॲनिमल्स आहेत, युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर फाईन पार्टिकल्सच्या रूपामध्ये जेव्हा येतात त्या मॉडिफाईड पार्ट जे आहेत ॲनिमलचे तिथे एक प्रकारे फिल्टर होऊन ते कन्झ्युम केले जातात. त्याला आपण नाव देतो फिल्टर फिडर. आणि सगळ्यात शेवटी फ्लुइड फिडर, दोज ॲनिमल्स डिपेंड्स ऑन द अदर ॲनिमल्स अँड टू सक द ब्लड. याला आपण फ्लुइड फिडर असं आपण म्हणतोय. हे झाले 2 क्वेश्चन. समोरचा भाग बघतो आपण. नाव लुक इट दॅट. आता न्यूट्रिशन आणि डायजेशन हा टॉपिक आपण समोर घेऊन एक्सप्लेन केलेला आहे किंवा करतोय. यामध्ये क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज मेकॅनिकल डायजेशन. ऑप्शन्स आपण बघणारच आहोत. डायजेशन टेक्स प्लेस विदिन द सेल, डायजेशन टेक्स प्लेस आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर, डायजेशन टेक्स प्लेस बाय इन्व्हॉल्वमेंट ऑफ द माउथ पार्ट्स अँड द अलाइड पार्ट्स, आणि चौथा जे ऑप्शन आहे बोथ ए अँड सी. हा एक प्रश्न झाला. त्याच्याशीच रिलेटेड संबंधित दुसरा प्रश्न, इफ डायजेशन टेक्स प्लेस आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर, and generally within the digestive tract, then it is blank digestion. त्या ब्लँक मध्ये ऑप्शन कुठलं तरी एक येईल आहे, इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर, मेकॅनिकल और बोथ ए अँड बी. तिसरा क्वेश्चन, इफ डायजेशन टेक्स प्लेस विदिन द सेल. याच्या अगोदरचा प्रश्न होता आउटसाइड द सेल. इथे डायजेशन टेक्स प्लेस विदिन द सेल, इट इज डॅश डॅश किंवा ब्लँक. त्या ऑप्शन पैकी एक राहिलाय, इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर, मेकॅनिकल और बोथ ए अँड बी. आता थोडी सुरुवात आपण करतो डायजेशन प्रोसेसची. यामध्ये आपल्या लक्षात येत असेल की डायजेशन प्रोसेस म्हणजे काय, जे काही आपण फूड मटेरियल खातोय ते फूड मटेरियल कॉम्प्लेक्स असतं. त्याचे छोटे छोटे पार्ट्स किंवा ब्रेकडाऊन होते आपल्या बॉडीमध्ये, आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं डायजेशन होते. डायजेशन झाल्यानंतर काय होतं, ऍब्सॉर्प्शन होते. ही पूर्णपणे डायजेशन प्रोसेस झाली आपल्याला माहिती आहे. इथे डायजेशन प्रोसेस 2 टाइप्सची आहेत. एक आहे मेकॅनिकल आणि दुसरी आहे केमिकल. मेकॅनिकल म्हणजे काय, जेव्हा फूड आपण माउथ मध्ये घेतोय ठीक आहे त्याला आपण ब्रेकडाऊन करतोय एक प्रकारे. म्हणजे ते झालं विथ द हेल्प ऑफ द स्पेशल मॉडिफाईड पार्ट्स ऑफ द माउथ, द फूड पार्टिकल्स विच आर क्रश or converted into the simple particles or even the small pieces, आणि त्याला आपण नाव देतो मेकॅनिकल. याचाच अर्थ असा आहे की दॅट माउथ रिजन or mouth parts which are adapted due to which convert the food particles into the small pieces, त्याला आपण नाव देतो मेकॅनिकल. मग केमिकल म्हणजे काय, तर हे केमिकल मध्ये नेमकं छोटे छोटे पार्टिकल्स मेकॅनिकल थ्रू जेव्हा ओरल कॅव्हिटी थ्रू स्टेप बाय स्टेप स्टमक मध्ये येतात, तर केमिकल इथे 2 प्रकारच्या गोष्टी होतात. जेव्हा ते एलिमेंटरी कणांमध्ये आल्यानंतर एन्झाइम्स सिक्रेट केले जातात, आणि विथ द हेल्प ऑफ द एन्झाइम्स दॅट फूड पार्टिकल्स विच आर कन्व्हर्टेड और ब्रेकडाऊन इनटू द सिंपल फॉर्म्स. जर ते ही सगळी गोष्ट एलिमेंटरी कॅनल मध्ये होत असेल तर त्याला आपण नाव देतो एक्स्ट्रा सेल्युलर असं आपण म्हणतो. आणि फूड पार्टिकल ऍब्सॉर्ब केल्यानंतर सेलमध्ये, आणि त्या सेलमध्ये जर डायजेशन होत असेल त्याला आपण नाव देतो इंट्रासेल्युलर. राहील लक्षात या तीनही गोष्टी, आणि या तीनही गोष्टीवर डिपेंड्स आहेत हे तीनही प्रश्न. आता आपण प्रश्नाकडे वळतोय. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द मेकॅनिकल डायजेशन. मग या 4 ऑप्शन मधलं नेमकं कुठलं असेल आहे, विदिन द सेल डायजेशन, outside the cell digestion, your special involvement of the mouth parts and allied parts for the breakdown of the food particles, or the both A and C. The answer is the digestion takes place by the involvement of the mouth parts and the allied parts here. लक्षात, हे त्याचं परफेक्ट आन्सर राहिलं. नंतरचा क्वेश्चन आहे, इफ डायजेशन टेक्स प्लेस
आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर डायजेशन होत असेल, अँड जनरली विदिन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, देन इट इज कॉल्ड, कुठलं डायजेशन असेल, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं आपण म्हणतोय. आणि नंतरचा प्रश्न आहे, इफ डायजेशन टेक्स प्लेस विदिन द सेल, सेलच्या आतमध्ये, तर त्याचा आन्सर राहिला इंट्रा सेल्युलर. राहील लक्षात? हे झाले 5 प्रश्न. समोरचं क्वेश्चन आपण बघतोय पोरीफेराच्या बाबतीमध्ये. इथे खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतोय ना की लोअर मेटॅझोनचा भाग जो आहे, पहिला जो आपला टायटल जो होता, दॅट डायजेशन, न्यूट्रिशन अँड डायजेशन इन द लोअर मेटॅझोन, त्यामधला पहिला पार्ट आहे पोरीफेरा. इथे आपण बेसिक आयडिया समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे स्पॉन्जचं एक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, आणि स्पॉन्ज मध्ये छोटे छोटे ओपनिंग दिसतात. या डायग्राम मध्ये जर बघितलं, छोटे छोटे पोर दिसतात इथे, अँड दॅट पोर बेसिकली वी से दॅट ओस्टिया. एक जर असेल तर त्याला आपण नाव देतो ओस्टियम असं आपण म्हणतो. दॅट न्यूमरस स्मॉल ओपनिंग्स in the form of the ostia are present and which are surrounded to that of the sponges here. ठीक आहे. आणि तिथून आता हे सगळे ऍक्वॅटिक असल्यामुळे वॉटर करंट जो आहे त्या पोर मधनं, छोट्या छोट्या पोर मधनं आतमध्ये येतोय. आतमध्ये वेगवेगळ्या चॅनलाइज थ्रू कुठे जातोय तो, आतमध्ये जी मोठी जी कॅव्हिटी दिसते त्याला आपण नाव देतोय स्पॉन्जोसिल असं आपण म्हणतोय. ठीक आहे. इनर लार्ज कॅव्हिटी दॅट इज अ स्पॉन्जोसिल. आता वॉटर कुठे आलंय, त्या ओस्टिया थ्रू, न्यूमरस ओस्टिया थ्रू त्या कॅव्हिटी मध्ये आलं, त्याला आपण स्पॉन्जोसिल असं आपण म्हणतोय. आणि वॉटर करंट शरीराच्या त्या बॉडीच्या बाहेर जाते थ्रू द लार्ज सेंट्रल चॅनल लोकेटेड ऍट द अँटिरियर पोझिशन. एकच मोठं चॅनल असतं किंवा ओपनिंग असतं, त्याला आपण नाव देतोय ऑस्क्युलम असं आपण म्हणतो. 3 गोष्टी लक्षात आल्या तिथे. ओस्टियम विच आर न्यूमरस, थ्रू विच द वॉटर करंट एंटर्स इनसाइड द बॉडी. त्यानंतर स्टेप बाय स्टेप वॉटर कुठे येतंय, त्या स्पॉन्जोसिल किंवा कॅव्हिटी, सेंट्रल कॅव्हिटी मध्ये येते आणि तिथून शरीराच्या बाहेर पडतंय थ्रू द ऑस्क्युलम. ह्या सिस्टीमला नाव देतो आपण वॉटर कॅनल सिस्टीम. मग इथे आणि या पोरिफेरन्स मध्ये आणि या न्यूट्रिशन आणि डायजेशन मध्ये काय संबंध आहे, तर जे वॉटर करंट थ्रू छोटे छोटे डेट्रिटस मटेरियल, फूड पार्टिकल्स जेव्हा येतात, तर ते शरीराच्या त्या बॉडीच्या आतमध्ये येतात थ्रू द दॅट ओस्टियम. आणि स्पॉन्जोसिल मध्ये जेव्हा येतात, तर स्पॉन्जोसिलच्या साईडला बघा अनेक सेल्स दिसतात इथे आपण. ठीक आहे. याला आपण नाव देतो कोएनोसाइट्स, त्यालाच आपण नाव देतो कॉलर सेल्स. आता यामधला पहिला जो सेंटेन्स आहे, दॅट कोएनोसाइट्स विच आर प्रेझेंट ऑर एनसर्कल द स्पॉन्जोसिल. मग स्पॉन्जोसिल मध्ये हे जे कोएनोसाइट्स आहेत यांचं फंक्शन काय आहे, तर महत्वाचं आहे. या नंतरच्या डायग्राम कडे आपण वळतोय. ही एक कोएनोसाइट दिसते तुम्हाला किंवा एक सेल दिसते. काय दिसतंय सेल मध्ये, एक फ्लॅजेलम विच इज इलॉंगेटेड फ्लॅजेलम. या डायग्राम मध्ये सुद्धा दिसतंय फ्लॅजेलम या पद्धतीने, विच आर कंटिन्युअसली बिटिंग इन द स्पॉन्जोसिल हियर. ठीक आहे. त्याच्या बेसल साइडला जर बघितलं तर कॉलर दिसतात. बरेचदा या सेलला कॉलर सेल सुद्धा म्हटलं जातंय. कॉलर सेल एक प्रकारे सराउंडिंग, एक प्रकारे कॅव्हिटी दिसतं आपल्याला. जे फ्लॅजेलम जे आहेत कंटिन्युअस बिटिंग केल्यामुळे काय होत आहे, बिटिंगमुळे जे डेट्रिटस फूड पार्टिकल्स जे आहेत त्या कॉलर मध्ये जमा होतात. ठीक आहे. आणि हळूहळू ते शिफ्ट होतात बेसलला, बेसल पार्ट ऑफ द कॉलर. त्यानंतर कॉलरच्या मागच्या बाजूला काय सेल दिसतं आपल्याला, कोएनोसाइट आपल्याला दिसते. आणि कोएनोसाइट काय करतंय, ते फूड पार्टिकल्स एनगल्फ करतंय, कॅप्चर करतंय ड्यू टू द फॅगोसाइटिक नेचर. राईट लक्षात. त्या कोएनोसाइट मध्ये आपल्याला काय काय दिसेल, तर फूड इथे पार्टिकल्स एनगल्फ केलेले दिसतील फूड व्हॅक्युअलने. खूप सारे फूड व्हॅक्युअल्स दिसतात आणि हे जे दिसतंय याला आपण नाव देतोय न्यूक्लियस. ठीक आहे. त्याच्याच बेसला, कोएनोसाइटच्या बेसला काय दिसतात, तर अमिबोसाइट्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. अमिबोसाइट काय करतात, तर कोएनोसाइटच्या फूड व्हॅक्युअलने फूड कॅप्चर केल्यानंतर एक काही प्रमाणामध्ये डायजेशन केलं जातं कुठे, कोएनोसाइट्स मध्ये. आणि हे कोएनोसाइट्स कडनं अमिबोसाइट्स फूड कॅप्चर केलेलं ते घेऊन घेतात एक प्रकारे. आणि फूड कॅप्चर केलेलं घेतल्यानंतर अमिबोसाइट मध्ये पूर्णतः डायजेशन होत आहे. बघूया आपण सेंटेन्स कडे वळतोय. दॅट कोएनोसाइट्स वेअर द
food undergoes partial digestion and partly digested food is passed on to the wandering amoebocyte in the mesenchyme. मेझेनकाईम म्हणजे मिडल लेअर असं आपण म्हणतोय. आउटर लेअर जी आहे तिला आपण नाव देतोय आउटर लेअर जी आहे तिला आपण नाव देतोय इनर लेअर तिला आपण कोयानोडर्म असं आपण म्हणतोय. आउटर लेअर पिनॅकोडर्म असं आपण म्हणतोय. पिनॅकोसाइट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि दोघांच्या मध्ये मधली जी लेअर आहे त्याला आपण मेझेनकाईम असं आपण म्हणतोय. मेझेहायल असं सुद्धा म्हणतोय. ड्यू टू विच सेपरेट दॅट बोथ द लेअर इंटरनल आणि एक्सटर्नल. तर या मेझेनकाईम मध्ये अमिओसाइट्स असतात. वंडरिंग म्हटलंय, वंडरिंग म्हणजे मुव्हेबल, ते एका ठिकाणी थांबत नाही, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात, जेणेकरून फूड पार्टिकल्स घेणे आणि ट्रान्सफर करण्याचा, त्याला डायजेस्ट करून ट्रान्सफर करण्याचं काम करतात. कोणतं? अमिओसाइट. नाउ मोस्ट टुवर्ड द अमिओसाइट्स. इन अमिओसाइट्स digestion of the food is completed and indigestible residue is eliminated with the outgoing current of the water. Food particles जे आहेत सेमी डायजेस्टेड कुणाकडनं घेणे? कोयानोसाइट कडनं घेणे. आणि ते सेमी डायजेस्टेड फूड मटेरियल अमिओसाइट मध्ये आल्यानंतर, अमिओसाइट का बरं म्हटलंय? कारण की त्याचा शेप हा परफेक्ट नसतोय. जसं अमिबाचा शेप हा परफेक्ट नसतोय, सुडोपोडिया त्याच्या मूव्ह होत असतात, त्याच्यामुळे त्याचा शेप परफेक्ट नसतोय. त्याच पद्धतीने इथे अमिओसाइट त्याचा शेप जो आहे तो परफेक्ट नसतोय. ठीक आहे. इथे काय होतंय? अमिओसाइट ते फूड मटेरियल घेतंय, डायजेस्ट करतं आणि अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल ते काय करतंय? ते वॉटर करंट थ्रू बाहेर टाकलं जातं. तिसरा भाग, आतापर्यंत आपण बघितलं की फूड मटेरियल डायजेस्ट करण्याचं काम किंवा घेण्याचं काम कोयानोसाइटने केलंय. फूड मटेरियल डायजेस्ट करण्याचं काम अमिओसाइटने केलंय. अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे ते वेस्ट जे आहे वॉटर करंट मध्ये सोडण्याचं काम अमिओसाइटने केलंय. पण स्टोअर करण्याची कॅपॅसिटी सुद्धा असायला पाहिजे फूड मटेरियलची. ते कोण करतंय? तर त्या मेझेनकाईम मध्ये मिडल लेअर मध्ये दॅट थिझोसाइट्स सेल्स आर प्रेझेंट लोकेटेड इन द मेझेनकाईम विच हॅव द सुडोपोडिया. ज्या पद्धतीने अमिओसाइट्स आहेत ना, त्याच पद्धतीने हे थिझोसाइट्स आहेत, सुडोपोडिया त्यांना प्रेझेंट असतात. इट मीन्स दॅट दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इन द मेझेनकाईम which acts as a storage cell which filled with the food reserve. As a food reservoir म्हणून त्या सेल्स काम करत असतात. याचाच अर्थ असा आहे फूड स्टोअर तिथे केलं जातं. नेक्स्ट वन, अमिओसाइट्स then distribute the digested food to all other cells of the body. मग एकदा ते स्टोअर केलेलं फूड जे आहे, जेव्हा गरज पडली त्यावेळेस थिझोसाइट कडनं ते अमिओसाइट्स काय करतात? त्या फूड मटेरियल घेतात आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या सेल पर्यंत किंवा टिश्यू पर्यंत पोहोचवण्याचं काम परत कोण करतात? अमिओसाइट्स करतात. राहील लक्षात ह्या तीनही गोष्टी, कोयानोसाइट्स, अमिओसाइट्स आणि थिझोसाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन, स्पॉन्जेसच्या बाबतीतच. ठीक आहे. द स्पॉन्जेस आर युटिलाइज The sponges are utilizing the food particles suspended in the water and captured by the dash dash cells. याचा अर्थ काय? स्पॉन्जेस मध्ये अशा कुठल्या सेल्स आहेत की ते फूड पार्टिकल्स वॉटर करंट कडनं येणार ते कॅप्चर करतात किंवा युटिलाइज करतात, उपयोगात आणतात. पिनॅकोसाइट्स, कोयानोसाइट्स, आर्किओसाइट्स, अमिओसाइट्स. यामध्ये आर्किओसाइट्स जे आहेत ह्या मेझेनकाईम मध्ये असतात. ठीक आहे. अमिओसाइट्स ह्या सुद्धा मेझेनकाईम मध्ये असतात. पिनॅकोसाइट्स एक्टोडर्मल लेअर मध्ये असतात आणि एंडोडर्मल लेअर मध्ये कोयानोसाइट्स असतात. ठीक आहे. यामध्ये उत्तर जे आहे ते म्हणजे कोयानोसाइट्स. ओके. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच सेल्स इन स्पॉन्जेस हॅव फूड रिझर्व. फूड स्टोअर करणाऱ्या सेल्स स्पॉन्जेस मध्ये कुठल्या आहेत? त्याचा आन्सर आहे थिझोसाइट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इन स्पॉन्जेस the food is ingested by, जो एनगल्फ करणारे जे सेल्स आहेत कोण करतं फूड मटेरियल एनगल्फ किंवा इंजेस्ट? त्याचं उत्तर आहे परत कोयानोसाइट्स. युटिलायझेशन ऑफ द फूड मटेरियल, इंजेशन ऑफ द फूड मटेरियल कोण करतं? तर कोयानोसाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन, इन स्पॉन्जेस द फर्स्ट फूड इज इंजेस्टेड बाय द कोयानोसाइट्स. मगाच्याच प्रश्नामध्ये आता उत्तर आलंय. द फूड फर्स्टली इंजेस्टेड बाय द कोयानोसाइट्स and digestion is completed. पूर्णतः डायजेशन कंप्लीट कुठल्या सेल मध्ये होते? तर त्याचं उत्तर आहे अमिओसाइट्स.
पार्शियल डायजेशन कुणामध्ये होत आहे? कोएनोसाइट्स मध्ये. कम्प्लीट डायजेशन कुठे होत आहे? ते कोएनोसाइट्स कडनं फूड पार्टिकल्स घेतं अमिबोसाइट, आणि अमिबोसाइट मध्ये पूर्णपणे डायजेशन फूड मटेरियलचं होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट टाइप ऑफ डायजेशन टेक्स प्लेस इन पोरीफेरन्स? पोरीफेरामध्ये कुठल्या टाईपचं डायजेशन होतंय? इंट्रासेल्युलर होतंय, एक्स्ट्रा सेल्युलर होतंय, बोथ ए अँड बी की नन ऑफ दिस? तर आपण बघितलं की डायजेशन पूर्ण जे होतंय हे सेल मध्ये होतंय. ओके. आणि सेलच्या आतमध्ये असणारं डायजेशन त्याला आपण नाव देतो इंट्रासेल्युलर डायजेशन असं आपण म्हणतो. राहील लक्षात? नंतरचा प्रश्न जो निडारियनच्या बाबतीमध्ये असेल, तर निडारियनच्या बाबतीमध्ये आपण बघतोय नेमकं काय असेल. सगळ्यात पहिले त्याची माहिती आपण करतोय. निडारियन्स त्यालाच आपण सिलेंट्रेट्स म्हणतोय. इथे सुद्धा हा लोअर मेटाझोनचा एक ग्रुप आहे की यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने डायजेशन कसं होतं ते आपल्याला बघायचंय. सगळ्यात महत्वाचं की निमॅटोसिस. त्यांच्यामध्ये टेंटॅकल्स असतात, जसं तुम्हाला हायड्रा माहिती आहे. द माउथ विच इज एनसर्कल विथ द नंबर ऑफ द टेंटॅकल्स, आणि प्रत्येक टेंटॅकल मध्ये छोट्या छोट्या सेल्स असतात. त्याला आपण नाव देतोय निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्स असं आपण म्हणतोय. ही एक सेल, इथे पॅटर्न्स दिसतात त्या सेलची एकच सेल आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स दिसतात ते आपण बघणार आहोत. त्याला आपण नाव देतो निमॅटोसिस. बघूया आपण. दॅट निमॅटोसिस आर द सेल ऑर्गॅनेल. लक्षात ठेवायचा हा सुद्धा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. निमॅटोसिस नॉट द सेल, इज द सेल ऑर्गॅनेल. मग तो सेल ऑर्गॅनेल नेमक्या आता आपण बघतोय की एका सेलमध्ये न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतात, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर रायबोझोम असतात. ठीक आहे. तर हे जे दिसतो आपण याला डबल मेम्ब्रेन असतं. हे आहेत सेल ऑर्गॅनेल विच आर प्रेझेंट इन द सेल. सेल मध्ये असतात ते. ठीक आहे. तर असाच एक सेल, मोठी सेल, की त्या सेलमध्ये हा एक सेल ऑर्गॅनेल दॅट इज निमॅटोसिस लोकेटेड इन स्पेशलाइज्ड सेल्स दॅट इज कॉल्ड निडोब्लास्ट ऑर द निडोसाइट. त्यालाच आपण नाव देतो स्टिंगिंग सेल असं आपण म्हणतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, सेल ऑर्गॅनेल इन द फॉर्म ऑफ द निमॅटोसिस कुठे असतात? ते निडोब्लास्ट मध्ये असतात. म्हणजे हे जे दिसतंय त्याला आपण नाव देतोय निडोब्लास्ट. सी आणि एन, निडोब्लास्ट. That nidoblast which helps in food capture, locomotion, offense and defense and the anchorage. फूड कॅप्चरिंग साठी हे निडोब्लास्ट महत्वाचे आहेत, मुवमेंट साठी महत्वाचे आहेत, डिफेन्स म्हणजे एक प्रकारे जर प्रे असेल तर ठीक आहे, पण मोठा जर अॅनिमल असेल त्याच्या अगेन्स्ट मध्ये वार करण्यासाठी सुद्धा निडोब्लास्ट महत्वाचे आहेत, आणि अँकरेज कुठे ग्रिप करायचं असेल अशा वेळेस सुद्धा निडोब्लास्ट महत्वाचे आहेत. अनेक फंक्शन्स आहेत याचे. आता या निडोब्लास्ट मध्ये जी सेल ऑर्गॅनेल आहे त्याला आपण निमॅटोसिस्ट असं आपण म्हणतोय. इच निमॅटोसिस्ट विच कन्सिस्ट ऑफ द पॉयझनस फ्लुइड, त्याला आपण नाव देतोय हिप्नोटॉक्सिन. आता ह्या सेलकडे वळतोय. तर इथे निमॅटोसिस्ट मध्ये आपण बघतोय हा एक चेंबर जो दिसतोय, इथे पॉयझन दिसतं आपल्याला. ओके. त्याला आपण पॉयझनस फ्लुइड, त्यालाच आपण नाव देतोय हिप्नोटॉक्सिन. इज द मिक्सचर ऑफ द प्रोटीन अँड द फिनॉल. दॅट इज hypnotoxin is present in the nematocyst. Okay. During capturing, जर प्रेला कॅप्चर करायचं असेल तर इज अ मॅक्रोफॅगस असं आपण म्हणतोय. ठीक आहे. पोरिफेरन्स आर द मायक्रोफॅगस. ते मोठ्या अॅनिमलला कॅप्चर करतात, ते सुटेबल साईजच्या. याला जर कॅप्चर करायचं असेल सगळ्यात पहिले काय असेल तर इथे या सेलला वर एक हेअर लाईक सेन्सरी फ्लॅजेलम प्रेझेंट असेल. हा जेव्हा टच होतोय अशा वेळेस ते फूड मटेरियल कॅप्चर केलं जात आहे. त्यावेळेस काय होतं नेमकं? द सेल्स विच आर फायर द टॉक्सिन कंटेनिंग कॉइल्ड थ्रेड्स दॅट कॅन पेनिट्रेट अँड शॉक द प्रेडेटर ऑर द प्रे. हा फोर्सफुली कॉइल्ड असलेला जो थ्रेड जो आहे फोर्सफुली बाहेर पडतोय. त्याच्या टर्मिनल एंडला स्पाइन्स असतात आणि सोबतच स्टायलेट्स असतात. फोर्सफुली बाहेर पडून त्या प्रेच्या बॉडीमध्ये इन्सर्ट होतोय. हिप्नोटॉक्सिन जो मटेरियल इन्सर्ट झाल्यानंतर काय होईल? अनेस्थेटाइज होतोय, एक प्रकारे शॉक बसतोय आणि त्याच्यानंतर तो कॅप्चर केला जातोय. ठीक आहे. इन केस ऑफ द हायड्रा, वन ऑफ द एक्झाम्पल, इथे काय होतंय? हायड्रा विच एनगल्फ ओनली दोज एनिमल्स विच हॅव ग्लुटाथिओन केमिकल इन देअर बॉडी. हायड्रा कुठलं फूड मटेरियल, कुठलं प्रे कॅप्चर करतं? असं प्रे की त्यांच्या बॉडीमध्ये ग्लुटाथिओन नावाचं हा केमिकल असतं. कुणामध्ये? त्या प्रेमध्ये. ठीक आहे ना. असेच अॅनिमल्स तो हायड्रा
फूड म्हणून तो कन्झ्युम करत असतोय. हा ग्लुटॅथिऑन हा शब्द लक्षात ठेवायचा. कुणामध्ये असतंय? जो प्रे हायड्रा कन्झ्युम करतं त्या प्रेच्या बॉडीमध्ये हा केमिकल एक प्रकारे असतोय. ठीक आहे. नंतर द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी हॅज ओनली वन ओपनिंग दॅट सर्व ॲज बोथ माउथ अँड द ॲनस. आता अलिमेंटरी कॅनल जर म्हटली कुठलीही तर दोन एंडिंग्स असतात किंवा दोन ओपनिंग म्हणतोय. अँटेरियर ओपनिंग माउथ असं आपण म्हणतोय आणि पोस्टेरियर ओपनिंग ॲनस. जे फूड मटेरियल माउथ थ्रू घेतले जातात, डायजेशन झाल्यानंतर अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल ते ॲनस थ्रू बाहेर टाकले जातात. या सिस्टीमला आपण नाव देतो कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. पण सुरुवातीचे मेटॅझोन्स जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एकच ओपनिंग दिसते. सेकंड ओपनिंग इज अब्सेंट. सेकंड ओपनिंग कोणती? तर ॲनस इज टोटली अब्सेंट. फक्त माउथ ही पहिली ओपनिंग प्रेझेंट असेल. आता माउथ थ्रू फूड मटेरियल आतमध्ये घेतल्यानंतर डायजेशन झालंय, मग अनडायजेस्टेड किंवा वेस्ट मटेरियल बाहेर कुठे टाकले जातील? तर ते परत ते माउथ थ्रू बाहेर टाकले जातात. तर असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग आहे माउथच्या रूपामध्ये, त्याला आपण नाव देतोय इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. ओके. नेक्स्ट वन, ओबेलियाच्या बाबतीमध्ये हे सुद्धा कॉलनीमध्ये असणारे ॲनिमल्स आहेत. हायड्रा सिंगल राहतात. ठीक आहे. ओबेलियाच्या बाबतीमध्ये इथे काय निमॅटोसिस्ट प्रेझेंट आहे. पण कुठे असतात निमॅटोसिस्ट? सुरुवातीला आपण बघतोय द निमॅटोसिस्ट आर प्रेझेंट ऑन द ओरल आर्म्स. ओरल आर्म म्हणजे ओरल म्हणजे माउथ. माउथच्या सोबतीला सभोवती जे आर्म्स प्रेझेंट असतात टेंटॅकलच्या रूपामध्ये, त्याला आपण नाव देतो ओरल आर्म्स. नंतर सब अम्ब्रेलर सरफेसेस. ठीक आहे. अम्ब्रेला हे आपण बघणारच आहोत. मार्जिनल टेंटॅकल्स ऑफ द बोथ झोआइड्स. ते झोआइड्स आपण पॉलिप आणि मेडुसा असं आपण म्हणतोय. जे पॉलिमॉर्फिक फॉर्म्स असतात सिलेंट्रेट्स मध्ये, तिथे दोनच महत्वाचे झोआइड्स असतात. एक आहे पॉलिप आणि दुसरा आहे मेडुसा. ओके. नंतर द पॉलिप्स आर न्यूट्रिटिव्ह ऑर फिडिंग झोआइड्स. पॉलिपचं फंक्शन काय आहे? तर खाणे एक प्रकारे किंवा फूड कॅप्चर करण्याचं काम करतात. दे आर मोस्टली कॉर्निव्होरस व्हाईल द मेडुसा इज स्ट्रिक्टली कॉर्निव्होरस. दोघंही कॉर्निव्होरस आहे, पण पॉलिप्स बरेचदा ॲनिमल्सवर डिपेंड असताना सुद्धा काही प्लांट मटेरियल सुद्धा कन्झ्युम करतात. परंतु मेडुसा जे आहे पूर्णपणे दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंड आहे, म्हणून त्याला पण कॉर्निव्होरस असं आपण म्हणतोय. हे आहेत पॉलिप्स आणि खालची जी डायग्राम आहे मेडुसा. मेडुसा एक प्रकारे अम्ब्रेला शेप तुम्हाला दिसते. ठीक आहे, त्याचा साईज. आणि पॉलिप जे आहेत हे एक प्रकारे अटॅच आहेत कॉलनीला. आणि मेडुसा जे आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत, मोटाईल आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ठीक आहे. बोथ दिस झोआइड्स prey upon small aquatic crustaceans, nematodes and other worms present in the water. ठीक आहे. Their tentacles armed with the nematocysts. आपण पॉलिप आणि मेडुसा बद्दल बोललो होतो. या कॉलनियल फॉर्म मध्ये दोनच प्रकारचे झोआइड्स असतात, पॉलिप आणि मेडुसा. पॉलिप आहेत न्यूट्रिटिव्ह ऑर द फिडिंग झोआइड्स, असेक्शुअल आहेत ते. आणि मेडुसा जे आहेत हे गोनोझोआइड्स आहेत, सेक्शुअल झोआइड्स, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर यांच्या टेंटॅकल्स मध्ये सब अम्ब्रेला सरफेस जो आहे, सब अम्ब्रेला सरफेस म्हणजे हा अम्ब्रेला जो आहे मेडुसाचा, त्याच्या खाली तुम्हाला लेअर दिसते. या पद्धतीने टेंटॅकल्स दिसतात. तिथे सुद्धा किंवा मार्जिनल टेंटॅकल्स जे तिथे सुद्धा निमॅटोसिस प्रेझेंट आहेत. हे सगळे निमॅटोसिस त्यांच्यामध्ये काय असेल? हिप्नोटॉक्सिन असेल. प्रेला कॅप्चर करण्याचं काम ते करत असतात आणि प्रेला कॅप्चर करून माउथ कॅव्हिटीकडे ट्रान्सफर करण्याचं ते काम करत असतात. या ॲनिमल्स मध्ये डायजेशन दोन्ही प्रकारे होतंय, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर. ठीक आहे. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये आणि एक्स्ट्रासेल्युलर सेलच्या बाहेर. म्हणजे ही जी इंटरनल कॅव्हिटी दिसते इथे खऱ्या अर्थाने डायजेशन होते बाय द सिक्रेशन ऑफ द सर्टन एन्झाइम्स. द डायजेशन प्रोसेस विच इज स्टार्टेड. द डायजेस्टेड फूड इज डिफ्युजेस इनटू द सेल्स ऑफ द एंटायर कॉलनी. हळूहळूपणे डिफ्युजन होऊन वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे ते ट्रान्सफर केले जाते. यामध्ये सुद्धा एकच ओपनिंग आहे माउथच्या रूपामध्ये, आणि म्हणून इथे सिस्टीम जी आहे दॅट इज अ इनकम्प्लीट सिस्टीम. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. द निमॅटोसिस्ट ऑफ द हायड्रा आर इम्पॉर्टंट फॉर. निमॅटोसिस्ट हायड्रा मध्ये असतात. त्याचं फंक्शन काय असेल? कॅचिंग द प्रे, पॅरालायझिंग द प्रे, टेस्टिंग द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल, टेस्टिंग द क्वालिटी ऑफ द वॉटर. याचं उत्तर जे आहे एक प्रकारे फूड कॅप्चर साठी महत्वाचं आहे, पण एक प्रकारे शॉक देतात ते.
त्यामध्ये हिप्नोटॉक्सिन असतं आणि म्हणून प्रेला पॅरालाइज करणे हे काम कोणाचं असतं, निमॅटोसिसचं असतं. सेकंड क्वेश्चन जो 11th नंबरचा आहे. ग्लुटॅथिऑन इज अ केमिकल रिलीज फ्रॉम टेंटॅकल्स ऑफ द हायड्रा टू स्टार्ट द इंजेक्शन टिश्यू ऑफ द हायड्रा किंवा प्रे टिश्यूज. हा ग्लुटॅथिऑन केमिकल हा कुणामध्ये असतोय, तर त्याचं उत्तर जाय प्रे टिश्यू मध्ये असतंय, कुणाच्या, त्या प्रेच्या. आणि म्हणून तेच ज्या प्रे मध्ये ग्लुटॅथिऑन नावाचा केमिकल असेल तेच फूड, त्याच प्रकारचं फूड जे आहे हायड्रा कन्झ्युम करत असते. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सर्न विथ द फीडिंग, प्रोटेक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द दॅट निडारियस. त्याचं उत्तर आहे पॉलिप. हा असेक्शुअल रिप्रोडक्शनशी रिलेटेड आहे, फिडिंगशी रिलेटेड आहे, त्यासोबतच प्रोटेक्शन. समजा सेक्शुअल रिप्रोडक्शन जर असतं त्यामध्ये, ठीक आहे, तर उत्तर जे असतं मेडुसा असतं. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इन विच एनिमल द माउथ सर्व फॉर बोथ इंजेक्शन अँड द इजेक्शन. बघा लक्षात ठेवा, इन विच एनिमल द माउथ सर्व फॉर इंजेक्शन अँड द इजेक्शन. असं कुठले एनिमल आहेत यामधलं की माउथ जो आहे इंजेक्शन साठी म्हणजे फूड मटेरियल आतमध्ये घालण्यासाठी आणि वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी एकच ओपनिंग आहे, ती माउथच्या रूपामध्ये. हायड्रा, टिनिया सोडियम, ॲस्कॅरिस की फॅसिओला. तर याचं उत्तर जे आहे हायड्रा. इतर उर्वरित एनिमल्स मध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, ठीक आहे, म्हणजे माउथ सुद्धा असतं आणि ॲनस सुद्धा असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द निमॅटोसिस्ट इज स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ डॅश डॅश फायलम. कुठल्या एनिमल मध्ये निमॅटोसिस्ट प्रेझेंट असतात? कुठला फायलम आहे? पोरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅटीहेल्मिंथस की ॲनलिडा. तर त्याचं उत्तर आहे सिलेंट्राटा किंवा निडारिया. लक्षात ठेवायचं, या एनिमल्स मध्ये किंवा या फायलम मध्ये निमॅटोसिस्ट प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन. निमॅटोसिस्ट इज डॅश डॅश. सेल आहे, टिश्यू, ऑर्गन हे ॲन सेल ऑर्गॅनेल. मगाशीच आपण बघितलं की एका मोठ्या सेलमध्ये, त्याला आपण निडोप्लास्ट किंवा निडोसाइट असं आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये छोटस सेल ऑर्गॅनेल आहे निमॅटोसिस. आणि त्याचं म्हणून उत्तर आहे दॅट निमॅटोसिस इज द सेल ऑर्गॅनेल, नॉट द सेल. लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट. काही इतर उर्वरित प्रश्न आपण बघतोय. सकर्स इन अ टेपवॉर्म आर मिंट फॉर मॅक्रोफॅगस, जो आपण म्हणतोय लोअर मेटाझोनचाच पार्ट आहे. Suckers in tapeworm are meant for attachment of intestinal wall, ingestion of the food, attachment during locomotion, all of this. आता टेपवॉर्म माहिती आहे आपल्याला, आणि त्या टेपवॉर्म मध्ये आपल्याला काय दिसतील? सकर्स दिसतील. मग या सकरचं फंक्शन काय आहे? एंडोपॅरासाइट आहे. मग याचं उत्तर काय असेल तर अटॅचमेंट टू द इंटेस्टायनल वॉल. इंटेस्टाइन मध्ये तो प्रेझेंट असतोय आणि त्याला एक प्रकारे ग्रिप करण्याचं काम करतोय, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Tapeworm infesting intestine of the animals obtain their nutrition by infesting the intestine. आणि तो न्यूट्रिशन कशा थ्रू घेतोय? ingesting the food particles through their suckers, scraping the intestinal wall with their hooks, preparing food in their own bodies, absorption of the liquid food through their integument. फूड मटेरियल जे डायजेस्टेड फूड मटेरियल इंटेस्टाइन मधनं कशा थ्रू, कुठल्या पार्ट थ्रू घेत असतो? त्याचं उत्तर आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ द लिक्विड फूड थ्रू देअर इंटेग्युमेंट. जे टेपवॉर्मची इंटेग्युमेंट जे आहे अतिशय थिन असते आणि त्या इंटेग्युमेंट थ्रू ते इंटेस्टाइन त्या अॅनिमलच्या तिथे जे फूड मटेरियल, डायजेस्टेड फूड मटेरियल ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतंय बाय द डिफ्युजन हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अब्सेंट इन. कुठल्या अॅनिमल मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते? हायड्रा, फॅसिओला, ॲस्कॅरिस की टिनिया सोडियम. तर त्याचं उत्तर आहे टिनिया सोडियम यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते. इतर अॅनिमल्स मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन. कुठल्या अॅनिमल मध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असतं? तर त्याचं उत्तर आहे ॲस्कॅरिस, टिनिया सोडियम, फॅसिओला हेपॅटिका की ओबेलिया. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे माउथ आणि ॲनस या दोनही ओपनिंग्स प्रेझेंट असायला पाहिजेत, ठीक आहे. त्याचं उत्तर आहे ॲस्कॅरिस. उर्वरित जे ॲनिमल्स जे आहेत टिनिया सोडियम, फॅसिओला हेपॅटिका किंवा ओबेलिया यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट असेल, म्हणजे फक्त माउथ प्रेझेंट असेल. नेक्स्ट क्वेश्चन.
which among the following has extended intestine in the form of intestinal diverticula. आता इंटेस्टाइन जो आहे त्यांच्यामध्ये इंटेस्टाइनल डायव्हर्टिक्युला प्रेझेंट असेल. इंटेस्टाइन दॅट इज अ पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. तर इंटेस्टाइन इथे तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतंय, हा आहे इंटेस्टाइन आणि याच्या बाजूला जर बघितलं खूप सारे या पद्धतीने ब्रांचेस दिसतात तुम्हाला. ठीक आहे, दिस इज द इंटेस्टाइनल पार्ट. दिस इज दॅट. ठीक आहे, खूप सारे ब्रांचेस दिसतात आणि याला आपण नाव देतो इंटेस्टाइनल लिम्स किंवा इंटेस्टाइनल डायव्हर्टिक्युला. त्याचं उत्तर आहे फॅसियोला हिपॅटिका. या 4 एनिमल मध्ये ऍस्कॅरिस मध्ये एक प्लेन इंटेस्टाइन असतंय, अशा ब्रांचेस आपल्याला दिसत नाही. पिनियासोलेमध्ये एलिमेंटरी कॅनलच अब्सेंट असतं. ओबिलियामध्ये एलिमेंटरी कॅनल असतं, परंतु सिंपल असतं आणि एकच ओपनिंग प्रेझेंट असतं. ठीक आहे, इथे आपण थांबतोय. उर्वरित भाग आपण नंतर बघणार आहोत.